आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि आपल्या खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार संजयजी जगताप आणि नगराध्यक्षा सबिनाताई सोनवणे, दिलीपभाई बागळे, सुदामा पैगे, रवींद्रनाथ गायकवाड, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू, अनेक कामाच्या सुरुवातीच्यासाठी आणि उद्घाटनाच्यासाठी आज आपण या नगरीमध्ये हजर आहोत. सबंध महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या जनतेचे एक आदराचं स्थान म्हणजे ही खंडोबाची नगरी. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी येतात श्रद्धेनं, मालधारी महाराजांचा आशीर्वाद घेतात आणि व्यक्तिगत जीवनामध्ये कसलीही वेळ आली तरी आत्मविश्वासाने सामोरं जायचा निर्धार करून आपला पुढील काळ घालवत असतात. ही नगरी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामान्य जनतेची श्रद्धास्थानाची नगरी म्हणून ओळखली जाते. तसंच कलावंतांची नगरी म्हणून सुद्धा या नगरीचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्राच्या कलेच्या क्षेत्रामध्ये आज लीलाताई गांधी या ठिकाणी आहेत. असे अनेक कलावंत या ठिकाणी झाले आणि त्याचेच शाहीर सरनभाऊचं नाव हे महाराष्ट्राच्या कलावंतांच्या इतिहासामधलं अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. या नगरीमध्ये अहिल्यादेवीचा पदस्पर्श लाभला आणि त्यांच्या नावाने एक कार्यक्रम या ठिकाणी उद्यानाचा घेतला जातो आणि नगरपालिकेनं आणखी 2 उपक्रम हातामध्ये घेतले आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आता या ठिकाणी उभारल्या जाणार आहे. हा परिसर पुरंदर तालुका महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आत्ताच प्रवीण गायकवाडांनी सांगितलं, संभाजीराजे आणि महाराष्ट्राचा इतिहास याच्यामध्ये वेगळं सांगण्याची गरज नाही. पण संभाजीराजांचं जन्मस्थळ आणि अनेक शिवकालीन उपक्रम या प्रांगणामध्ये झाले ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही. ही नगरी आणि हा परिसर अनेक मोठी माणसं या देशाला, या राज्याला देणारी अशी बाब होती. मराठी साहित्यामध्ये प्रचंड योगदान दिलेले आचार्य अत्रे आणि पुरंदर तालुका याचा सुसंवाद काय होता हे सांगण्याची गरज नाही. अनेक प्रशासक इथं तयार झाले. महाराष्ट्राचं पोलीस खातं जे आहे त्या पोलीस खात्याचं एकाकाळी नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, मग ती कामते असतील किंवा आणखी काय असतील, ती सगळी पुरंदर तालुक्यातनं होती.
स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा पुरंदर तालुक्याचं योगदान हे मोठं होतं. आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करणारे अनेक कर्तव्यगार अशा प्रकारचे विधायक या भागातून आले. मला आठवतं जुन्या काळामध्ये माधवराव मेहमाने असतील, ज्ञानेश्वर खैरे असतील, ही अशी काही नावं आहेत की त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नुसतं पुरंदरचं नाही तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या लोकांची प्रश्नांची मांडणी ही अतिशय चांगल्या रीतीने केली. आणि आज तो वारसा तुमच्या खासदार आणि तुमचे आमदार एकत्र येऊन सतत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यामुळे नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी होत आहेत. मल्हारी नाट्यगृह हे नाट्यगृह जेजुरीच्या सौंदर्यामध्ये आणि कलेच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान देणारं अशा प्रकारचं हे नाट्यगृह आहे. आणि मागाशीच मी सांगितलं की अनेक कलावंत झाले आणि त्या कलावंतांची निर्मिती इथून झाली. त्यांच्यासाठी अशा प्रकारचं नाट्यगृह या ठिकाणी उभं केल्यानंतर पुढच्या काळामध्ये नारळपेढीतून अनेक उत्तम कलाकार हे तयार झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्णपणाने खात्री आहे. त्याला धरून आणखीन काही कामं या ठिकाणी घेतली. नाट्यगृह असेल, होळकर तलावाच्या काठी पुण्यसेक श्लोक अहिल्यादेवी उद्यान सफा 1 असेल, सुसज्ज शासकीय विश्रामगृहाची इमारत असेल, महात्मा फुलेंच्या नावाने मंडई असेल, मोरगावचे नीरा रोड बायपास असेल, शिवछत्रपतींचं शिल्प परिसराचं सुशोभीकरण, डॉक्टर आंबेडकरांचं शिल्प परिसराचं सुशोभीकरण, आधुनिक एस.टी. स्टँड वगैरे वगैरे अनेक कार्यक्रम तुम्ही हातामध्ये घेतलेले आहेत. आणि त्यामुळे माझी खात्री आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे लोक जे येतात त्यांना या गावाच्या संबंधीचं आकर्षण आहे. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भर पडल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सगळं करण्याच्यासाठी ग्रामस्थांचं सहकार्य, तालुक्यातल्या जनतेची साथ आणि खासदार आमदारांचं नेतृत्व यामुळे हे घडतं आहे याचा मला अतिशय मनापासूनचा आनंद आहे. हाच प्रश्न आहे. दुष्काळाचं संकट कायम असतं, अन्य संकट असतात, पण त्या संकटावर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न आज लोक सातत्यानं करत असतात. त्याच्याबद्दल मला सरकारला मनापासूनचा संवाद आहे. आमदारांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. राज्यात काय सांगितलं, राज्यात चाललेल्या गोष्टी, सरकारचा एकंदर दृष्टिकोन, याच्या बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. ही गोष्ट खरी आहे की खरे प्रश्न जे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून नाही त्या गोष्टीला महत्त्व देण्याची भूमिका आज राज्यकर्ते करतात. अलीकडे लोकांच्या मध्ये चर्चाचं काम लाडकी माझी लेक. आज महाराष्ट्राच्या लेकींच्यासाठी अर्थसहाय्य करण्याचं धोरण सरकारने केलं. माझा काही त्याला विरोध नाही. तुम्ही आमच्या मुलींना आत्मविश्वासानं उभं करण्याच्यासाठी तुम्ही काय पैसे देता, स्वागत आहे त्याचं. पण निवड पैसे हा प्रश्न नाही. आज महाराष्ट्राच्या मुलींना ज्याचा उल्लेख सुफी यांनी भाषणात केला, यात गरज कशाची आहे? आज स्त्रियांच्या मुलींच्या रक्षणाची गरज आहे.
जे काही भिजलं या ठिकाणी शेजारच्या घाटामध्ये वावदेव घाटामध्ये सगळे महाराष्ट्रामध्ये असतात. एका बाजूने राजकीय लेख म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने राजकीय लेखींचं जीवन उद्ध्वस्त होतं आहे असं चित्र या राज्यात ठिकठिकाणी होतं आहे. याचा अर्थ हे राज्य अत्यंत चुकीच्या रस्त्यावर चाललेलं आहे. मगाशी बोलताना आमदारांनी सांगितलं, खासदारांनी सांगितलं की पुणे आणि हा परिसर देशाचा महत्त्वाचा शैक्षणिक परिसर आहे. परिसर शैक्षणिक आहे, पण आणखी एक पुण्याची ओळख खाली झाली आणि त्या पुण्याची ओळख खाली झाली. पुणे शहर हे कोयता गँगचं शहर आहे. मला माहिती नाही तुम्ही कधी ऐकलं का नाही. आज पुण्यासारख्या शहरामध्ये जिथं अनेक शैक्षणिक संस्था आहेत, देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर बाहेरून सुद्धा लोक ज्ञान आत्मसात करण्याच्यासाठी येतात. आज त्या पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय आहे याचं उदाहरण इथल्या घाटामध्ये जसं दिसतं तसं शहरामध्ये सुद्धा दिसतं आहे. याचा अर्थ हा आहे की चुकीची भूमिका घेऊन राज्य करणारे राज्यकर्ते हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी बघायला मिळाले नव्हते. ते हल्लीच्या काळात मिळाले आणि त्याचा परिणाम आज लोकांना जबरदस्त किंमत ही देण्याच्याबद्दलची अवस्था झाली. योजना अनेक जाहीर करतात, अनेक मदतीची धोरणं जाहीर करतात. आनंद त्याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. पण राज्य चाललं कसं, त्या राज्याचं अर्थकारण काय मला माहिती नाही. तुम्ही असं का नाही. 2 दिवसापूर्वी राज्याच्या वर्तमानपत्रात एक बातमी आली. मगाशी आमदारांनी भाषणामध्ये कॉन्ट्रॅक्टरचा उल्लेख या ठिकाणी केला. तुम्ही मांडलेली एक बाजू आहे, दुसरी बाजू कॉन्ट्रॅक्टरची ही आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या कामाचे पैसे हे सरकारने थकवले. किती रक्कम असेल माहिती आहे तुम्हाला? 48,000 कोटी. आणि 48,000 कोटीची रक्कम ही सरकार देत नाही आणि म्हणून हे कॉन्ट्रॅक्टर आता आंदोलन करणार आहेत. 48,000 कोटी ही काही लहान रक्कम आहे. याचा अर्थ हा की निर्णय घ्यायचे जाहीर करायचे, त्याच्यातून काय घेतलं जातं याचा उल्लेख आमदारांनी केला. मी काही त्याच्या खोलात जात नाही. पण खऱ्या अर्थानं विकासाच्या कामाच्यासाठी गती द्यायचं काम याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा होत नाही. घेतलेले पैसे नक्की कशासाठी खर्च करतात याची खात्री नाही. आणि जाहीर केलेल्या रकमा प्रत्यक्ष लोकांच्यापर्यंत पोचतील का नाही किंवा त्याचा प्रकल्प उभे राहतील का नाही याची खात्री देता येत नाही. हे चित्र आज महाराष्ट्रामध्ये दिसतं. महाराष्ट्र राज्य देशाचं एककाळचं अत्यंत प्रगतिशील राज्य म्हणून राज्य ओळखलं जात होतं. यशवंतराव चव्हाणांच्यासारखा मुख्यमंत्री त्यांनी एक दिशा दिली. अनेकांनी वसंतराव नाईक असतील, अनेकांची नावं घेता येतील, माझ्यापर्यंत नावं घेता येतील. कधीही राज्याचं अर्थकारण आम्ही बदलून दिलं नाही. अर्थकारण सांभाळलं, विकासाच्या कामाला पैसा दिला आणि महाराष्ट्राचा चेहरा बदलेल कसा याची काळजी आम्ही सगळ्यांनी घेतलेली. आज आजच्या राज्यकर्त्यांना त्या गोष्टीच्यासाठी यत्किंचितसुद्धा असता नाही. आणि म्हणून परिवर्तनाची आवश्यकता आहे. आणि ते परिवर्तन कसं करायचं, तर परिवर्तन आंबेडकरांनी तुम्हाला मला
मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार योग्य रीतीने वापरायचा आणि इथं बदल कसा होईल, परिवर्तन कसं होईल याची खबरदारी उद्याच्या निवडणुकीमध्ये संधी मिळेल त्यावेळी तुम्ही लोकांनी केली पाहिजे. आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, हा बदल जर करू शकलो, उद्या पुरंदर तालुक्यामध्ये हे परिवर्तन आपण करू शकलो तर अनेक कार्यक्रम तुमचे आहेत ते आपण गतीनं कृतीमध्ये आणू शकतो. मगाशी बोलत असताना सांगितलं या ठिकाणी आज पुरंदर तालुक्यामध्ये 7 लाख टन ऊस आहे. आता हा बहुतेक सोमेश्वरला जात असेल, आणखीन खूप जात असेल, ठीक आहे, ती जातो याच्यातलं नाही. पण उद्याच्याला परिवर्तन आपण केलं तर 7 लाख टनाला सोमेश्वरला जायची गरज नाही. तुमचं सहकार्य असेल तर कारखानदारी या तालुक्यात आपण उभी करू शकतो. ते अशक्य नाही. 7 लाखावर एखादा कारखाना सहज चालू शकतो. या देशात साखर धंद्याच्या संबंधी देशाचं कामकाज गेले 10 वर्ष मी बघत होतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास माझा स्वतःचा आहे. आणि माझी खात्री आहे की जर अशा प्रकारचं काम या ठिकाणी करू शकलो तर कृषी औद्योगिक समाजाची उभारणी हे जे सूत्र चव्हाणसाहेबांनी मांडलं, वसंतदादांनी मांडलं, त्याची पूर्तता पुरंदर तालुक्यात सुद्धा करणं शक्य आहे. आणि त्या ग्रामाच्यासाठी विचार आपल्याला करावा लागेल. आणि ते करायचं असेल तर एकत्र राहूया, सामूहिक शक्ती कायम ठेवूया. सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. सत्ता ही भागाच्या परिवर्तनासाठी वापरायची असते. हे सूत्र लक्षात ठेवून आपण कामाला लागूया आणि त्याला तुम्हा सगळ्यांची साथ ही मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्याचं उद्घाटन करायचं त्या सगळ्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. ज्याचं भूमिपूजन करून शुभारंभ केला त्याचा शुभारंभ झाला हेही या ठिकाणी जाहीर करतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद साहेब. साहेबांना फक्त